तुरंत हॅलो, येतोय आवाज? येस मॅम. सुरुवातीला मेरी क्रिसमस म्हणायचं राहिलंच. सो सॉरी. हॅपी क्रिसमस, मेरी क्रिसमस. एन्जॉय युअर क्रिसमस ॲट होम ओनली. प्लीज डोंट गो आउटसाइड. ओके. Merry Christmas, ma'am. Thank you. So, what's your planning today for the Christmas?
नोबडी? काहीच नाही. मॅम 31st ला करणार, आताच नाही. Oh, 31st. Okay. But don't go outside. Yes, ma'am. It's very dangerous. Enjoy at your home only. Yes, ma'am. Yes, ma'am. So today, Komal, you are not preparing cake? नाही मॅम, तो नाही येत बनवता. Tejaswini? Are our cook is absent today. No, ma'am. No. मॅम मी 3 वेळा ट्राय केलं पण एकदा पण छान नाही झालं. फक्त एकदा बनवलं होतं मम्मी पप्पांच्या अॅनिव्हर्सरीला, त्याच्यावर परत ट्राय नाही केला. Deepak, how you are enjoying? काहीच नाही आज? काही नाही, मामा हो ना, तू मामा झाला. मग आज काय स्पेशल? काहीच नाही, कामच सगळी. कॉंग्रॅच्युलेशन्स ना तुला. थँक्यू. स्नेहल, पाटील, श्रद्धा सगळे न्यू इयर एन्जॉय करणार आहेत का? आता काही नाही का? अमृता मॅमला विश केलं की नाही कोणी? केलो मॅम. ओके, बॅक टू अवर. तेजस्विनी, मी तुला एक रेसिपी दिली केकची. 100% त्याच्यात छान बनतो केक. हो मॅम, चालेल. I am following that only. And today also I will follow the same. Okay, back to the palliation. हे दोन्ही पॉइंट समजलेत वरचे? कसं पॅलिएशन करतो आपण ते? आणि स्टुअर्ट क्लोज. येस मॅम. Who will read this? He has given here the example of certain remedies where we can do the palliation. These are only examples. ह्यानीच केलं पाहिजे असं नाही ना. These are only the examples of certain remedies. Who will read? Achha ma'am. Read. For instance, a recent case of incurable cancer developed involuntary urination with absolutely no control over the condition. Her remedy was one of the Calcarea group. For this troublesome symptom of involuntary urination, the repertory gives us 5 remedies of equally prominent rank, which we consider arsenicum, natramur, pulsatilla, restox, and causticum. With the constitutional similarity of the patient to the calcareas, causticum was the only remedy to be considered, and one dose of causticum 200 restored complete control over this disagreeable symptom and made the patient more comfortable in general. Yes. So he has given one example of incurable case where we are allowed to do the palliation. जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं की कॅन्सर इज नॉट द थिंग वेअर वी कॅन क्युअर इट. अगदी फर्स्ट स्टेजला असेल तर ठीक आहे, म्हणजे आपल्याला काही त्याचे चान्सेस तरी असतात, पण प्रॅक्टिकली इट इज व्हेरी डिफिकल्ट टू क्युअर दॅट कॅन्सर. मग आपण ह्याच्यामध्ये आपल्याला स्कोप काय आहे, तर वी कॅन रिलीव्ह द ॲसेसरी सिम्पटम्स रिगार्डिंग टू दॅट कॅन्सर. जसे हेअर फॉल आहे, लॉस ऑफ ॲपिटेट आहे, किंवा साईड इफेक्ट्स ऑफ किमोथेरपी आहे, किंवा स्लीपलेसनेस आहे. आता जसं त्यांनी एक एक्झाम्पल इथे दिलं आहे, इनव्हॉलेंटरी युरिनेशन. सो वी कॅन इझिली ओव्हरकम दिस बाय रेपेट्रायझेशन. सो द रेमेडी दॅट तिची जी होती अकॉर्डिंग टू द कॉन्स्टिट्यूशन जेव्हा घेतलं तेव्हा दॅट लेडी बिलॉंग्स टू द ग्रुप कल्केरियाका. सो फॉर दिस ट्रबलसम सिम्पटम, कोणतं? इनव्हॉलेंटरी युरिनेशन करता, that physician repertorized the case and he got the medicines. Repertory तुम्ही जर बघितली असेल, so in that repertory for the one symptom so many medicines have given. तर मग आता प्रत्येकाचं चॉईस असतं फिजिशियनची की तो काही फिजिशियन 2 ग्रेड आणि 3 ग्रेड सिम्पटम्स मेडिसिन्स घेतात, 1 ग्रेड घेत नाही. तर हे सगळं असं रेपेट्रायझेशन करून he got the certain medicines such as arsenicum album, nitramur, pulsatilla, restock and causticum. पण त्यांनी आधीच काय केलं होतं, कॉन्स्टिट्यूशन त्याच्या कशाशी मॅच होत होतं? कल्केरिया ग्रुपशी. कल्केरिया ग्रुप मीन्स द कॅल्शियम ग्रुप. आता आर्सेनिक मेटलमध्ये येतं, नायट्रम्यूर मिनरलमध्ये येतं, पल्सेटिला ग्रुप प्लांट ग्रुपमध्ये येतो, रस्टॉक्स परत प्लांटमध्ये येतं, कॉस्टिकम अगेन बिलॉंग्स टू द कॅल्शियम. तर मग आता तिला मेडिसिन आपण कोणती देऊ?
कॉन्स्टिट्युशनली तिला कोणती मेडिसिन दिली पाहिजे जर ती कॅल्शियम ग्रुपमध्ये कॅल्केरियामध्ये येत असेल तर? कल्केरिया. कल्केरिया. पण कल्केरिया इथे आलेली नाहीये. कल्केरियाच्या फॅमिली मधनं कोण आलेला आहे? आर्सेनिक मेटल मध्ये सांगितलं मी तुम्हाला, नायट्रम्यूर मिनरल किंगडम मध्ये गेलं, हे प्लांट आणि हे कॅल्शियम. मग कोणती मेडिसिन देऊ आपण? कॉस्टिकम. कॉस्टिकम. कारण तिचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे ते कॅल्शियम फॅमिली म्हणजे कल्केरिया ग्रुपशी रिलेटेड आहे. आता तुम्हाला मटेरिया मेडिकामध्ये ग्रुप स्टडी राहील यावर्षी. कल्केरिया फॅमिलीचे सिम्पटम्स, काली ग्रुपचे सिम्पटम्स, त्याच्यानंतर आर्सेनिक फॅमिली एक आहे, त्याच्यानंतर अजून असे 5 ग्रुप्स आहेत. काली, कल्केरिया, आर्सेनिक, नायट्रम ग्रुप म्हणजे सोडियम ग्रुप एक आहे, काली म्हणजेच पोटॅशियम, आणि अजून एक ग्रुप आहे. असे 5 फॅमिलीज आहेत. तर त्या फॅमिलीमध्ये खूप मेडिसिन्स आहेत. तर त्या फॅमिलीनुसार जर कॅरेक्टरिस्टिक तुम्ही जर लर्न केले तर इट इज इझी फॉर यू. ते कल्केरिया म्हटलं, कॉस्टिकम म्हटलं तर त्याच्या मोडॅलिटीज बऱ्याचशा सेम असतात, त्यांचं कॉन्स्टिट्यूशन बऱ्याचसं सेम असतं. कल्केरिया जो माणूस असतो हा फॅमिली ओरिएंटेड माणूस असतो. प्रत्येक वेळेस काही प्रॉब्लेम आला की तो फॅमिलीला घेऊन चालणारा माणूस असतो. तर आर्सेनिकचं जे असतं ते फ्रस्ट्रेशन त्याच्यामध्ये जास्ती असतं. किंवा सोडियम ग्रुप आपण बघितला, नायट्रम्यूरचा, त्याचे सिम्पटम्स त्या फॅमिलीचे कॉमन सिम्पटम्स असतात काही, आणि दे आर नाव, आणि मग ते त्या ड्रग नुसार मग ते बायफर्केट होतात. तर फॅमिलीज जे सिम्पटम्स जर तुम्ही वाचले तर तुम्हाला मेडिसिन लक्षात ठेवायला सोपं जातं. आता ही जी लेडी होती ही शी बिलॉंग्स टू द कॅल्केरिया ग्रुप, म्हणजे तिचे कॅल्शियम फॅमिलीशी तिचे सिम्पटम्स मॅच होत असतील. पण ह्याच्यामध्ये कल्केरिया आलं नाहीये, पण ह्याच्यामध्ये त्या फॅमिली मधला एक मेंबर आलाय, तो दॅट इज अ कॉस्टिकम. आता सपोज आपण एक फॅमिली घेतली, कोणती पण, सपोज माझीच फॅमिली घेतली, डहाळे फॅमिली, तर जे काही कॅरेक्टरिस्टिक्स असतात की ह्यांच्याकडे सगळे उंच आहेत, किंवा ह्यांच्याकडे सगळे डॉक्टर आहेत, किंवा ह्यांच्याकडे सगळे पीजी आहेत, तर मग हे त्या फॅमिलीचं एक लेबलिंग होतं. तर नेक्स्ट जनरेशनकडे पण आपण तेच एक्सपेक्ट करतो. असं तुमच्याकडे पण असेल की XYZ फॅमिलीमध्ये हे असं आहे, किंवा एखाद्या फॅमिलीमध्ये डायबिटीज आणि हायपरटेन्शन सगळ्यांना असतं याच्यामध्ये. तर हे झाले त्याचे कॅरेक्टरिस्टिक. तर तसंच फॅमिली आपल्या मेडिसिन मध्ये पण आहे. तर नायट्रम जसं कल्केरियाचं मी तुम्हाला सांगितलं की तो फॅमिली ओरिएंटेड असतो. पोटॅशियम ग्रुपमध्ये 2 to 4 ॲग्रिवेशन होतं, म्हणजे काली ग्रुप तो झाला. तर अशा याच्यामध्ये कल्केरियाचे तिचे सिम्पटम्स मॅच होत होते, आणि हिअर वी कॅन गिव्ह द कॉस्टिकम. With the constitutional similarity of the patient to calcaria, causticum is the only remedy to be considered. कारण हा सोडियम ग्रुप झाला आणि हे कोणत्या फॅमिलीमध्ये येतच नाही. And 1 dose of causticum restore the complete control over that disagreeable symptom. कारण तिला involuntary urination त्या लेडीला होत होतं, and this is the disagreeable symptom. इव्हन नायट्रम्यूर मध्ये पण ते आहे की इनव्हॉलेंटरी युरिनेशन वाईल कफिंग, स्नीझिंग, म्हणजे जेव्हा जेव्हा ॲब्डोमिनल प्रेशर वाढतं तेव्हा पेशंटला इनव्हॉलेंटरी युरिनेशन होते. बट दॅट लेडी इज बिलॉंग्स टू विच फॅमिली? कॅल्शियम फॅमिली. नायट्रम जो आहे तो सोडियम फॅमिलीमध्ये जातो, म्हणून आपण इथे कॉस्टिकम दिलं. मेड द पेशंट मोर कम्फर्टेबल इन जनरल. सो दीपकनी मला जो आता प्रश्न विचारला होता की ते पण पॅलिएशन करतात, आपणही पॅलिएशन करतो, तर डिफरन्स काय आहे? सो दिस इज द डिफरन्स की इथे काय केलंय आपण? सिंगल मेडिसिन दिली आहे, ओनली रेमेडी, अँड विथ अ प्रॉपर डोज. 1 किंवा 2 डोसेस फार दिलेले आहेत, मॅसिव्ह डोसेस आपण इथे दिलेले नाहीये, अँड द पेशंट फील्स बेटर. अननेसेसरीली आपण व्हायटल फोर्सवर बर्डन देत नाही, कारण आधीच व्हायटल फोर्स बिचारा त्या कॅन्सरमुळे डिरेंज झालेला आहे. परत इथे आर्टिफिशियल स्ट्रॉंग डिसीज क्रिएट करा आणि मग ओव्हरकम करा, त्याच्यापेक्षा आपण सिंगल मेडिसिन देतो, मिनिमम डोस देतो, अँड वी ओव्हरकमिंग, किंवा आपण त्या डिसॲग्रीबल सिम्पटमला वी आर रिमूव्हिंग इट फ्रॉम द बॉडी. क्लिअर दिस एक्झाम्पल? Yes, ma'am. येस मॅम. Yes, ma'am. दुसरं अजून एक इथे दिलंय त्यांनी. हु विल रीड दिस?
He has given the example of insomnia and certain mental diseases. ते एकच example आपण आज घेऊ. Who will read? I think मॅम मी वाचू? you are having a lecture by Unde sir at 11:30 ना. मी आता पाहिला मेसेज. ठीक आहे, आपण 5 मिनिटात संपवू. वाचा. मॅम मी वाचू? वाच. वाचा कोणीतरी. Hello. वाच ना. Another class of symptoms that is a very troublesome and which often falls under the use of palliative is composed of the patients who complain of insomnia. This patient will yield to the law of similar with pleasing result in their whole constitutional state, but no unless this symptoms is considered with the concomitant that point to the remedy. Insomnia may be the outstanding irritating symptom in many varied symptom pictures. In some cases, there is a general coldness and patient will lie for hours awake unless he is covered with extra bed clothing. Although he may not be aware of being uncomfortably cold, worries of a business nature may be the of accompanying bottom of the trouble. There may be a pain and a distress in a certain part. Any of these things attained a symptomatology, his knees are symptomatology of which the insomnia is but a part. Does he falls asleep if his knees are heavily covered? Is he kept awake by a rush of ideas? Is he lying awake because his fear that something will happen to him if he drop off to sleep? When does he lie awake? On a first going to the bed or after midnight? In other words, what is the concomitant? Yes. So the second example he has given about the insomnia. So again, to decide that whether that insomnia is palliative or incurable or curable, first we have to think over it. की whether that insomnia आपण खरंच त्याला क्लासिफाय करायचं का, तर ते कसं कळेल आपल्याला? बाय टेकिंग द केस. मग हे त्यांनी काही पॉइंट्स दिलेले आहेत. when you will do the case taking, you will know ki, what is the cause of that insomnia, whether it is a part of any disease or it is because of the certain reason that person is having the insomnia. कारण काही काही डिसीजेस मध्ये आपण हा सिम्पटम बघतो इन्सोमनिया. तर ते पहिले बघायचं. जसं आपण आधी बघितलं इनव्हॉलेंटरी युरिनेशन. तर ते इनव्हॉलेंटरी युरिनेशन कशाचा सिम्पटम होतं? तर कॅन्सरचा सिम्पटम होता. तर त्याच्यामध्ये आपण काय केलं? पॅलिएशन केलं. तिथे आपल्याला काही चान्स नव्हता. आता इन्सोमनिया जो त्यांनी दिलेला आहे, सो फर्स्ट यू हॅव टू फाइंड आउट वेदर इट इज अ पार्ट ऑफ एनी डिसीज और इट इज अ बिकॉज ऑफ एनी रिझन तो माणूस झोपू शकत नाहीये. And to give the natural sleep, we have to give the proper treatment instead of the palliation. So here they have given the certain reason की worries of business मुळे त्याला झोप येत नाहीये, की फॅमिली डिस्टर्बन्सेस त्याला आहे, की अजून काही त्याला कॉज आहेत. हे पहिले कॉज फाइंड आउट करा. सेकंड, वेदर ही इज हॅव्हिंग द पेन आहे, त्याला काही डिस्ट्रेस आहे काही पार्ट मध्ये, ते बघा. थर्ड, त्याची कंडिशन बघा की काय कंडिशन मुळे त्याला झोप येते. झोप म्हणजे जेव्हा तो बेडवर जातो तेव्हा त्याला त्याची नीज कव्हर्ड पाहिजे का, किंवा तो जेव्हा झोपतो तेव्हा त्याच्या डोक्यामध्ये काही विचार येतात का, और वेदर ही इज अवेक बिकॉज ऑफ द फिअर और सम, किंवा त्याला काही स्वप्न येतात का, और ही इज वेकिंग ड्युरिंग आफ्टर द मिडनाइट. So and try to collect the concomitant. So these 7 to 8 points H. Robert has explained here to find out the cause of that insomnia, and according to that points classify whether it is the incurable or curable. समजा curable असेल तर आपल्याला palliation ची गरज नाहीये इथे.
मग आपण फक्त इथे काय करू, लॉ ऑफ फंडामेंटल जो आहे आपला सिमिलर फॉलो करू. इथे आपल्याला रिपिटेशन ऑफ डोजेस किंवा काय म्हणतात त्याला जोपर्यंत बरं वाटत नाही तोपर्यंत आपण मेडिसिन देत राहू. ती पॅलिएशनची मेथड इथे घ्यायची गरज नाहीये. आपण इथे काय करू, त्याला एकदाच मेडिसिन देऊ, त्याचा कॉज ओळखून, त्याची कंडिशन बघून, त्याचे स्वप्न आणि त्याचे हे सगळे जे पॉइंट्स बघून then the patient feels better. जोपर्यंत त्याला बरं वाटत नाही तोपर्यंत मेडिसिन देण्याची, पॅलिएशन करण्याची इथे गरज नाही. क्लिअर? Yes, ma'am. Yes, Again, ma'am. we will continue this example tomorrow as it is 11:25. You have to attend the only sir's lecture. मग आपण हे उद्या घेऊ. ठीक आहे? Yes, ma'am. ते झालं, त्याच्यात काही प्रॉब्लेम आहे? स्टुअर्ट क्लोजचं No, ma'am. एक्झाम्पल. No, ma'am. तर स्टुअर्ट क्लोजचे स्टेटमेंट. सेकंड एक्झाम्पल, आपण एक एक्झाम्पल बघितलं, दॅट इज इनव्हॉलेंटरी युरिनेशन. हे क्लिअर आहे? आणि पॅलिएशन कसं करतात, हे 3 पॉइंट्स आज झाले. क्लिअर आहेत सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. So tomorrow we will meet again with the palliation. Bye bye. Bye, ma'am. Bye, ma'am.